काय चाललंय तुझं? मी झोपलेलो असताना माझा हात तुझ्या हातात कसा आला? नक्की काय आहे तुझ्या मनात? सर तुम्ही शट अप! आता मीच काहीतरी केलं असं म्हणू नकोस. हो सर. एक शब्द बोलू नकोस. माझी आई जे म्हणते ते करेक्ट आहे. हळूहळू रिअलाइज होत आहे मला आता. मी तुला माझी बायको म्हणून एक्सेप्ट करावं म्हणून चाललंय ना तुझं सगळं. मी झोपेत असताना माझा हात पकडायची हिंमत कशी झाली तुझी? माझ्यापासून लांब राहायचं मी सांगितलेलं होतं तुला. बस झाला सर. अहो तुम्ही मला बोलू तरी द्या. हे बघा तुमचा हात पकडायची काही हाऊस नाही मला. ते तर काल रात्री तुमचा हात बेडच्या खाली आला होता. तो अवघडल, तुम्हाला दुखल. अहो तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही हळूच उचलून बेडवर ठेवणार होते, तितक्यात तुम्हीच माझा हात पकडला. काही बडबडू नकोस. मी तुझा हात का पकडेन? एवढा चीप वाटलो मी तुला? तुझा हात पकडून तुला स्पर्श करून मला माझी डिग्निटी घालवायची नाहीये. मग आम्ही पण आबरू सांभाळणारी माणसं आहोत सर. त्यामुळे कोणाचाही हात धरत नाही. कोणाचाही हात धरत नाही म्हणजे? मी कोणीही वाटलं तुला? रस्त्यावरून चालणारा रँडम माणूस समजतेस का तुम्हाला? मग तुम्ही मला तशी समजता का? हो असं का बोलताय तुम्ही मला? मी काही बोलेन, तू मला उलट उत्तर द्यायचं नाहीस. माझ्याशी अंतर ठेवून वागायचं. तुला काय वाटलं ग? मी आव्हान ना घाबरतो? हे बघ, मी जर मनात आणलं ना तुला या बेडरूमच्या नाही त्या घराच्या बाहेर काढायला पण कमी करणार नाही मी. त्यामुळे स्वतःच्या लायकीत राहायचं. झालं यांचं परत सुरू. सारखी लायकी का करतात हे? याचं वाईट वागून काय आनंद मिळतो काय माहिती. जाऊ दे, यांच्या ना नादालाच नको लागायला. आज हरतालिका आहे, सगळ्यांचे उपवास असणार. ही काय करू? मला तर भूकच कंट्रोल होत नाही. काहीतरी खाऊन आत्ताच पोट भरलेलं बरं. उर्मिला, हा हे काय? तू एकटीच काम करतेस आणि ती राणी कुठे आहे? आता मला काय माहिती आहे ती राणी कुठे आहे. आता तर मला खरंच असं वाटायला लागलंय ती या घरची खरीच राणी आहे आणि मी मोल करेन. आज हरतालिका आहे ना, उपवास असेल त्या मॅडमचा. नवऱ्यासाठी धरला असेल उपवास, त्यामुळे ती थोडीच काम करणार आहे. दमेल ना. हे माझ्या इंद्रासाठी उपवास धरायला ती कोणी नाहीये त्याची. हो पण तिला कुठे ते मान्य आहे? ती इंद्रा भाऊजींना तिचा नवरा मानते. हो ना, मग आता तिला तिची जागा दाखवायलाच पाहिजे. मी तिला उपवास करू देणार नाही. अहो आई, उपवास तर बहाणा आहे तिचं काम न करण्याचा. जर इंद्रा भाऊजींबद्दल तिला काही वाटलं असतं तर त्यांना त्रास होईल असं ती वागली असती का? असो, आता मी काय म्हणणार ना तुम्हाला. मी काय एवढी मोठी नाहीये. मी करते आपलं काम. काम त्याची काही गरज नाहीये. त्या औदसीला उपवास झेपत नाहीत ना, मग कोणी धरायला सांगितले आहेत? ते काही नाही. तू आता अजिबात कामाला हात लावायचं नाही. तर मोलकरणीला फुकटचं पोसायला आपण सगळे काही मोकळे नाही होत. आता घरातली सगळी कामं ती एकटी करेल. आता बघ लगेच कामाला लावते का नाही तिला. बरं रत्नाई, घरच्या गणपतीची तयारी कशी करतात?
आपल्याकडे गणपती किती दिवसाचा बसतो, त्याची पूजा आरती ती कशी करतात ते सगळं सांगा ना मला. सगळीकडे जसा बसतो की नाही तसाच तुमच्या वस्तीत पण करत असतील ना. अगदी तशीच होते आपल्या इथं पण पूजा. शेवटी बाप्पा काय सगळीकडे सारखाच ना. आणि राणी, आपल्या इथं 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा असतो बर का. आणि तुला सांगते, आपल्या घरातले सगळे मिळून मखर बनवतात, खूप सजावट करतात. आणि आता या वेळेला तुझाही हात लागणार आहे बर का सजावटीमध्ये. तुला सांगते राणी, आपल्या घरातल्या सगळ्यांची खूप श्रद्धा आहे बर का गणपती बाप्पावर. श्रद्धा तर माझी पण लय. यावेळी इथं माझा पहिलाच गणपती असेल ना. मी एकदम जीवातून तयारी करणार आहे. आताच तयारीला लागते. अगं हो हो थांब, आधी नाश्ता तर करून घे. ते आज हरतालिका आहे ना, माझा उपवास आहे निर्जळी. मी दरवर्षी करते. या वर्षी नाही, या वेळेला तुला उपवास धरायची काही गरज नाही. हे बघ, मी तुला या घरची सून मानत नाही आणि माझ्या इंद्राची बायकोही मानत नाही. त्यामुळे हा उपवास धरायची काहीच गरज नाहीये. आणि आता सांगूनही जर तू माझं ऐकलं नाहीस तर याद राख, स्वतःची पायरी ओळखून वागायचं, कळलं? अगं मालती पण बहिणी, याआधी सांगितलंय ना, यापुढे या घरात मी म्हणेन तसंच होणार. ही मुलगी हा उपवास धरणार नाही. आपण मॅडम असं विषय संपला. राणी, मालतीचं बोलणं नको मनावर घेऊ आणि नाराज पण नको हो. आणि बघ, आजच्या दिवशी डोळ्यात पाणी नाही आणायचं हा. मालती मॅडम उपवास नको करू असं म्हणाल्या. आता असं उपवास न करून कसं जमायचं? त्या माझ्या आणि इंद्रजित सरांच्या नात्याला मानत नाही, पण मी तर मानते ना. काही झालं तरी सरांनी मंगळसूत्र घातलंय माझ्या गळ्यात. त्या पवित्र धाग्यानं नातं जोडलं गेलंय आमचं. आता त्या नात्यासाठी तरी उपवास करावाच लागेल ना. तू उपवास केलास तर मालती परत चिडेल, अगं तुला त्रास देईल ते. असू दे, पण ही गोष्ट मी मालती मॅडमची नाही ऐकू शकत. मला इंद्रजित सरांसाठी उपवास करावाच लागेल. आबा, आता तुम्हाला बरं वाटतंय ना? बरं वाटतंय मला. नको काळजी करूस. कशी काळजी नको करू मी, सांगा बरं मला. मी खूप घाबरले होते आबा तुमची अवस्था बघून. ऐका ना, तुम्ही एवढं टेन्शन नका ना घेत जाऊ प्लीज. जेव्हा आपली मुलं आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत असं वाटायला लागतं, तेव्हा थोडं टेन्शन येतं. त्यात तुझी आई मला ती त्यांची भर पडते ना. अजूनही योग्य अयोग्य गोष्टी कळत नाहीत. ते दरवेळेला राणीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात आणि स्वतःच्या मुलाला इंद्राला त्याच्या चुकांकडे कानाडोळा करतात. आबा हे बघा, तुम्ही तिच्याकडे नका ना लक्ष देऊ. तुम्ही ना तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या प्लीज. आणि आबा तुम्हाला एक सांगू का, काही झालं ना तरी तुम्ही मला हवे आहात कायम माझ्या सोबत. चिकू, ते कायम तुझ्या सोबत असणार आहे, काळजी करू नकोस. वय म्हणलं की थोड्या तब्येतीच्या तक्रारी आल्या, कुरबुरी आल्या. कसं आहे चिकू, एक वेळ माणूस तब्येतीची कुरबुर सहन करू शकतो, पण दुसऱ्या माणसाकडनं होणाऱ्या कुरबुरी नाही सहन होत. त्या वेदना नाही सहन होत. त्रास तर होणारच ना. तुम्ही मला टोमणा मारताय का? मला टोमणे मारायची सवय नाही. जे आहे ना ते तोंडावर बोलतो. तुम्हाला जर हा टोमणा वाटत असेल तर त्याने काही फरक पडणार आहे का? म्हणजे मी माझ्या इंद्राच्या बाजूने उभं राहणं. आबा, तुम्ही टॅबलेट्स घेतल्या का सकाळच्या? हो, घेतल्या. राणी, हा, इथे काय करतेस? मी तुला वर शोधत होतो. बरं ठीक आहे, फार विचार करू नकोस. नव्या दिवसाची सुरुवात नव्याने करायची आपल्याला. हो सर. मला ना आपल्यात तो विषयच नकोय आता. कुठला विषय? मी तर विसरले सुद्धा.
हा. बाप रे, हे मी काय बघतीये? दादू राणी एका रात्री तुमचं भांडण मिटलं पण. अगं अश्विनी, भांडणं अशीच असतात नवऱ्या बायकोतली. ते ताणत बसायची नाही जास्त आहे ना, जिथल्या तिथं गोष्टी विसरून जायच्या असतात. हो, नव्या दिवसाची नवी सुरुवात करायचं असं ठरवलं आम्ही दोघांनी. अरे वा, चांगली गोष्ट आहे. पण तुमच्यातलं भांडण कसं मिटवलं तुम्ही? कसं मिटवलं म्हणजे? मिटलं ते आपोआप. हे चल चल, असं काही नसतं. तेवढं तरी मला कळतं हा दादू. भांडणं आपोआप कधीच मिटत नाहीत. आता सांग बरं, कसं मिटवलं? आम्हालाही कळू दे ना. नाहीतर नंतर आम्हाला असं कळायचं की तू रूम मध्ये राणीला बडबडतोयस आणि त्या सगळ्यांसमोर तिच्याशी गोड बोलतोयस. असं मी का करेन चिकू? मग तू सिद्ध कर ना की तुमच्यातलं भांडण मिटलंय. बरं ठीक आहे, बोल काय करू? त्यासाठी तुम्हाला एका प्लेट मध्ये नाश्ता करावा लागेल, तेही आता आणि सगळ्यांसमोर. अरे काय झालं, तुम्ही आत्ताच ठरवलं ना नव्या दिवसाची नवी सुरुवात करायची. एका प्लेट मध्ये नाश्ता करायला काय झालं? नवरा बायको आहात तुम्ही. वा, आज सगळं माझ्या मनासारखं होतंय. मी राणीवर जबरदस्ती करणार होते, पण चिकूने माझा प्रॉब्लेमच सॉल्व्ह केला. तर राणी हे पोहे खाईल आणि मी तिचा अपमान करून सिद्ध करेन की कशी ही महाडिकांची सून व्हायच्या लायकीची नाहीये. येस, नाश्त्याची प्लेट रेडी आहे. चला आता तुम्ही दोघांनी एकमेकाला घास भरवा आणि हे सिद्ध करा की तुमच्यातलं भांडण मिटलंय. अहो भाऊजी, राणी काय विचार करताय? बसा बसा बसा, हे घ्या भरवा घास तिला. हे घ्या आणि घास भरवा एकमेक. चला राणी बस, तू पण बस. चल. नाही, मी नाही खाऊ शकत. का? तुमच्यातलं तर भांडण मिटलंय ना? हो, भांडण मिटलंय, पण आज माझा उपवास आहे. हरतालिकेचा, तो पण निर्जळी. ठीक आहे. मग राणी, अगं तू दादूला भरव ना. नाही नाही, ऍक्च्युली माझाही आज उपवास आहे. चांगली गोष्ट आहे, तुम्ही एकमेकांसाठी उपवास करताय, याचा अर्थ तुमच्यातला राग गेलाय, भांडण मिटलंय असं मी समजतो. पण तुम्ही जे काही वागलात त्याची शिक्षा तुम्हाला मिळणार आहे. यंदा जो आपला गणपती आहे तो तुम्ही बसवायचा आहे. सगळी तयारी तुम्ही करायची आहे. गणपतीची पूजा अर्चना, काय आरती बिरती जी सेवा असेल ती तुम्ही दोघांनी करायची. हो आबा, मी तयार आहे. आम्ही तयार आहोत. चला मग दोघंही आता डेकोरेशनच्या तयारीला लागा. पण त्याआधी घर साफ करायला लागेल ना अख्खं. जे काही करायचंय ते दोघांनी मिळून करायचंय, एकट्या राणीनं नाही. हो ऑफकोर्स. आबा माझ्या काही मीटिंग्स आहेत, त्या आटपून मी येतो. तोपर्यंत तुम्ही सुरुवात करा. चिकू, मी जरा आराम करतो. हो.
मी पण आले. चला आता आपण कामाला लागूया. आता मी कामाला लागते. घरी देव आणण्याआधी सगळं घर झाडायचं असतं. सगळी भांडी धुवून पुसून चक्काचक करायची असतात. आणि आबांनी सांगितल्याप्रमाणे ही सगळी कामं तुला एकटीला करावी लागतील. काय माझ्या इंद्राला या कामांची सवय नाहीये ना. आणि तसंही महाडिकांच्या घरातले पुरुष ही असली कामं करतच नाहीत. त्यामुळे सगळी कामं तू एकटीने करायचीत. ती बघ, हे सगळे डबे आहेत. ते सगळे डबे धुवून पुसून चकाचक करून ठेवायचे. तिथे भांडी पण आहेत, ती घासायची. हे सगळं झालं की मग अख्खं घर झाडून घ्यायचं. घर झाडून झालं की ते व्यवस्थित पुसून काढायचं. आणि तेही झालं की गच्चीवर जायचं आणि कपडे वाळत टाकायचे. आलं लक्षात? हो मालती मॅडम. मग लागा कामाला. राणी, हा, मला तहान लागली आहे. पाणी आण माझ्यासाठी. हो. राणी, तुला प्यायचे का पाणी? घरकाम करून थकली असशील ना खूप. कशाला उपवास वगैरे धरायचे? घे पाणी पी. नाही नको. चला थांबू नका. कपडे वाळत घालायचे अजून.
होतंय तुला? राणी बापरे, काय झालं काय? म्हणजे तू आता इथे इंद्रा? नसतास तर राणीचा मोठा ऍक्सिडेंट झाला असता. अरे बोल ना, काय झालं इंदिरा? मला काही कळालंच नाही. मी इकडनं येत होतो, ती अचानक वरतून खाली पडली. राणी ठीक आहेस ना तू? वरतून खाली? अरे बापरे, तू पडलीस कशी? आबा काही कळलंच नाही. मी कपडे वाळत घालत होते आणि अचानक चक्कर आल्यासारखं झालं आणि पडले वाटतं खाली. तुला कळतंय का तू काय सांगतेस ते मला? हे आता उपवास वगैरे सगळं बंद करून टाकायचं आणि उपवास करायचा असेल ना, ही कष्टाची कामं करायची नाहीत. अगं बाळा, नशीब इंद्रा वेळेवर आला म्हणून तू वाचलीस तरी, नाही तर काय होऊन बसलं असतं ग. ते काय नाही, आता चुपचाप आराम करायचा आहे. आराम करायचायस तू आता फक्त. चिकू, हिला आत घेऊन जा. सावकाश.